सार्थ श्री दासबोध दशक 9वा समास 5वा अनुमान निरसन. श्रीराम पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुचा अनुमाना. प्रचित पाहता नाना मते भांबावती. जे पिंडी तेची ब्रह्मांडी ऐसी बोलावयाची प्रौढी. हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती. पिंड ब्रह्मांड एक राहटी ऐसी लोकांची लोकघाटी. परिप्रत्ययाचे परिपाठी लगो न शके. सुस्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जाण. विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खूण ब्रह्मांडीची. हे शास्त्र धाटी जाणावी परिप्रचित कैसी आणावी. प्रचित पाहता गथा गोवी होत आहे. पिंडी आहे अंतःकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण. पिंडी बोलिजे ते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा. पिंडी बुद्धी ऐसे बोलिजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणिजे. पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखिजे नारायणू. पिंडी बोलिजे अहंकार ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार. ऐसा बोलिला विचार शास्त्रांतरी. तरी कोण विष्णूचे अंतःकरण चंद्राचे कैसे मन. ब्रह्मयाचे बुद्धी लक्षण मज निरोपावे. नारायणाचे कैसे चित्त रुद्र अहंकाराचा हेत. हा विचार पाहोन नेमस्त मज निरोपावा. प्रचित निश्चया पुढे अनुमान जैसे सिंहा पुढे आले श्वान. खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. परियास पारखी पाहिजे पारखीने निश्चय लाहिजे. परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी. विष्णू चंद्र आणि ब्रह्मा नारायण आणि रुद्र नामा. या पाचांची अंतःकरण पंचके आम्हा स्वामी निरोपावी. येथे प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्राचा अनुमान. अथवा शास्त्री तरी पाहो न प्रत्ययो आणावा. प्रचिती वीण जे बोलणे ते अवघेची कंटाळ वाणे. तोंड पसून जैसे सुणे रडोन गेले. तेथे काय हो ऐकावे आणि काय शोधून पहावे. जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. अवघे आंधळेची मिळाले तेथे डोळसाचे काय चाले. अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार. नाही दुग्ध नाही पाणी केली विष्ठेची सारणी. तेथे निवडायाचे धनी ते कडोंब कावळे. आपुले इच्छेने बोलिले पिंडायसे ब्रह्मांड कल्पिले. परिते प्रचिती साले कोण्या प्रकारे. म्हणून अवघाच अनुमान अवघे कल्पनेचे रान. भली न घ्यावे आडरान तस्करी घ्यावे. कल्पून निर्मिले मंत्र देवते कल्पना मात्र. देव नाही स्वतंत्र मंत्राधीन. येथे न बोलता जाणावे बोलणे विवेका आणावे. आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे. जयास जैसे भासले तेणे तैसे कवित्व केले. परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने. ब्रह्मयाने सकळ निर्मिले ब्रह्मयास कोणे निर्माण केले. विष्णूने विश्व पाळिले विष्णूस पाळिदा कवणू. रुद्र विश्व संहार करता परी कोण रुद्रास संहारिता. कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. याचा कळेना विचार तो अवघा अंधकार. म्हणून या सारासार विचार करणे. ब्रह्मांड स्वभावेची झाले परंतु हे पिंडाकार कल्पिले. कल्पिले तरी प्रत्यक्षाले नाही कदा. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती किती एक संशय उठती. हे कल्पनेची श्रोती नेमस्त जाणावे. पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोण आणि तो अनुमाना. ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैसे. औट कोटी भूतावळी औट कोटी तीर्थावळी.
औटकोटी मंत्रावळी पिंडी कोठे 33 कोटी सुरवर 88 सहस्त्र ऋषेश्वर 9 कोटी कात्यायनींचा विचार पिंडी कोठे चामुंडा 56 कोटी किती एक जीव कोट्यानु कोटी 84 लक्ष योनीची दाटी पिंडी कोठे ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले पृथकाकारे वेगळाले तेही तितुके निरोपिले पाहिजेत पिंडी जितुक्या औषधी तितुकी फळे नाना प्रकारी रसाळे नाना बीजे धान्ये सकळे पिंडी निरोपावी हे सांगता पुरवेना तरी उगेची बोलवेना बोलिले नयेता अनुमानाला जिरवाणे तरी हे निरोपिले नवचे फुकट बोलता काय वेचे या कारणे अनुमानाचे कार्य नाही 5 भूते ते ब्रह्मांडी आणि 5ची वर्तती पिंडी याची पहावी रोकडी प्रचित आता 5 भूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूती कहे पिंड या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान जितुके अनुमानाचे बोलणे तितुके वमन प्राये त्यागणे निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे जेची पिंडी तेची ब्रह्मांडी प्रचित नाही की रोकडी पंचभूतांची तातडी दोहीकडे म्हणून देहीचे थानमान हा तो अवघाची अनुमान आता एक समाधान मुख्य ते कैसे इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास 5वा श्रीराम श्रीराम श्रीराम।